तुमचं बाळ अचानक खूप रडायला लागलंय. आई म्हणून मी केलेल्या या 5 चुका तुम्ही करू नका. दूध दिलंय, डायपर पण बदललाय, तरी बाळ शांत होत नाही. मग लगेच बाळाला काही झालंय का असा विचार करून घाबरू नका. कारण सुरुवातीला मी सुद्धा बाळ रडल्यावर अशाच काही चुका करायचे आणि त्या चुका मला नंतर समजल्या. आज मी माझ्या अनुभवातून तुम्हाला या 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या नवीन आईने नक्की लक्षात ठेवाव्यात. नमस्कार, मी दुर्गा आणि तुम्ही पाहत आहात आई केअर. या चॅनलवर आपण आई आणि बाळाच्या केअरबद्दलची माहिती अगदी सोप्या व मराठीत शेअर करणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ खास करून त्या नवीन आईसाठी ज्या बाळ रडायला लागलं की लगेच टेन्शन घेतात. तर चला सुरुवात करूया. नंबर 1, प्रत्येक वेळी लगेच घाबरणं. बाळ रडायला लागलं की माझी पहिली रिॲक्शन काय असायची? काय झालं? बाळाला काय होतंय का? आणि मग मी स्वतःच पॅनिक व्हायचे. पण नंतर लक्षात आलं की बाळासाठी रडणं हे कम्युनिकेशन आहे. त्याला भूक लागली असेल, डायपर अनकम्फर्टेबल असेल, झोप आली असेल किंवा फक्त कम्फर्ट हवा असेल. म्हणून बाळ रडताच पॅनिक करण्याऐवजी एक छोटा चेक करा. भूक, डायपर, झोप, कपडे कम्फर्टेबल आहेत का? बाळाला खूप गरम किंवा थंड तर वाटत नाही ना? ही बेसिक कारणं आधी चेक करा. चूक नंबर 2, बाळ रडतंय म्हणून लगेच काहीतरी उपाय करणं. घरगुती उपाय करून मेडिसिन देण्याचा विचार करणं. सोशल मीडियावर आपल्याला खूप उपाय दिसतात. हे द्या, ते लावा, असं करा. पण प्रत्येक बाळ वेगळं असतं. विशेषतः नवजात बाळासाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतंही मेडिसिन किंवा घरगुती रेमेडी देणं टाळा. बाळाला काहीतरी त्रास होत असल्याची शंका असेल तर पिडियाट्रिशियनचा सल्ला घ्या. यूट्यूब व्हिडिओ हा डॉक्टरचा रिप्लेसमेंट नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. चूक नंबर 3, बाळाला सतत शांत करण्याचा प्रयत्न करत राहणं. कधी कधी बाळ रडत असतं. आपण सतत काहीतरी करत राहतो. कधी कडेवर घेतो, कधी हलवतो, कधी आवाज करतो, कधी टीव्ही किंवा मोबाईलवर काहीतरी लावतो. पण बाळाला उलट जास्त स्टिम्युलेशन होऊ शकतं. म्हणून एकदा बेसिक गरजा चेक केल्यानंतर वातावरण शांत करा. लाईट कमी करा, आवाज कमी करा. बाळाला सुरक्षितपणे जवळ घ्या आणि शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्ट करून पाहण्यापेक्षा क्लॅम इन्व्हायरमेंट कधीकधी जास्त हेल्पफुल ठरू शकतं. चूक नंबर 4, स्वतःला दोष देणं. ही चूक मला वाटतं प्रत्येक आईने ऐकायला हवी. बाळ रडतंय म्हणजे माझ्याकडून काहीतरी चुकलंय असं समजू नका. सुरुवातीला मलाही असंच वाटायचं. मी नीट केअर करते का? माझं बाळ माझ्यामुळे रडते का? पण आई होणं म्हणजे पहिल्या दिवसापासून सगळं माहिती असणं नाही. आपणही बाळासोबत शिकत असतो. हळूहळू आपल्याला बाळाची भूक, झोप, कम्फर्ट आणि वेगवेगळ्या सिग्नल्स समजू लागतात. म्हणून स्वतःला दोष देऊ नका. नंबर 5, रेड फ्लॅग इग्नोर करणं. पण आता एक गोष्ट खूप सिरियसली लक्षात ठेवा. कधी कधी बाळाचं रडणं हे डिस्कम्फर्ट किंवा इलायनेसमुळेही असू शकतं. बाळ खूप सुस्त दिसत असेल, दूध नीट घेत नसेल, श्वास घेण्याचा त्रास होत असेल, ताप असेल, वारंवार उलट्या होत असतील किंवा बाळाच्या तब्येतीबद्दल तुम्हाला गंभीर चिंता वाटत असेल, घरच्या घरी एक्सपेरिमेंट करू नका. पेडियाट्रिशियनशी संपर्क करा. आणि खूप लहान बाळाच्या बाबतीत काहीतरी अनयुज्युअल वाटत असेल तर मेडिकल ॲडवाईस घेण्याचं उशीर करू नका. आता माझाच छोटासा एक अनुभव सांगते. एकदा माझं बाळ खूप रडत होतं. सुरुवातीला मला वाटत होतं की भूक लागली असेल, पण दूध दिल्यानंतरही ते शांत झालं नाही. मग मी डायपर चेक केला, बाळाला कम्फर्टेबल केलं आणि शांत वातावरण घेतलं. त्यानंतर हळूहळू बाळ शांत झालं. त्या अनुभवातून मला एक गोष्ट समजली. बाळ रडतंय म्हणून घाबरण्यापेक्षा आधी त्याचा सिग्नल समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. नवीन आई असणं सोपं नाही. बाळाची काळजी, घरची कामं, झोपेची कमतरता आणि त्यात बाळ सतत रडतं असेल तर आई खूप थकून जाते. पण आई, तू एकटी नाहीस. तुला सगळं परफेक्ट यायला हवं असं नाही. तू रोज शिकते आणि तेच पुरेसं आहे. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि आई केअरला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुमचं बाळ सर्वात जास्त कधी रडतं. तुमच्या कमेंट्समधूनच पुढचा व्हिडिओ टॉपिक घेऊया. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, बाळाला रात्री शांत झोप लागत नाही. नवीन आईबाबांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.